शेताचं खूप टेन्शन होतं। माझे वडील पण 2008 मध्ये वारले आहे। आई वडील माझे फक्त शेताच्या कारणामुळे गेलो। या कुटुंबावर खूप दुःख सहन करावं लागतं। नमस्कार, लोकात्मा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी आहे जालना जिल्ह्यातून। गोदावरी कासेकर यांच्या स्मरणार्थ झाड लावून पर्यावरण प्रेमाचा संदेश। आंबड तालुक्यातील सराटी अंतरवाली येथील रहिवासी गोदावरी मारुतराव कासेकर वय वर्ष 59 यांचे दुःखद निधन 18/10/2025 रोजी संध्याकाळी 11 वाजेच्या सुमारास झाले। त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या स्मरणार्थ घरातील शेतात राख विसर्जन करून एक झाड लावले, ज्यामुळे मृत व्यक्तीच्या स्मृतीला निसर्गाशी जोडण्याचा एक प्रेरणादायी संदेश समाजात पोहोचला आहे। गोदावरी कासेकर यांच्या कुटुंबात 2 मुले, 1 मुलगी आणि नातवंडे आहेत। मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले की सदर झाड लावण्यामागील एक उद्देश माणूस गेला तरी त्याचे अस्तित्व निसर्गात कायम राहावे हा आहे। सदर प्रसंगाच्या पार्श्वभूमीमध्ये कुटुंबियांनी असे सांगितले की गेल्या काही वर्षापासून त्यांच्या शेतातील वादातून मुलींना व मुलांना त्रास दिला जात होता। त्यांनी आरोप केला की संबंधित व्यक्ती ही त्यांच्या कुटुंबियांना सतत त्रास देत असून पोलीस प्रशासनाने या प्रकरणात आवश्यक ती कारवाई केली नाही, असे कुटुंबियांनी नमूद केले। या उपक्रमाद्वारे कुटुंबियांनी स्मरणार्थ झाड लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे आणि समाजात मृत व्यक्तीच्या स्मृतीस जिवंत ठेवण्याचा प्रेरणादायी संदेश दिला आहे। या संदर्भात लोकात्मा न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींनी कासेकर कुटुंबियाशी संवाद साधला असता त्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया बघूयात काय सांगितले। माझी आई गोदावरी मारुती कासेकर वार शनिवार दिनांक 18/10/2025 संध्याकाळी 11:30 वाजता देवाज्ञा झाली आहे। हृदयविकारच्या झटक्यात आई आमची गेली आहे। हे शेताचं खूप टेन्शन होतं। माझे वडील पण 2008 मध्ये वारले आहे। आई वडील माझे फक्त शेताच्या कारणामुळे गेलो। या कुटुंबावर खूप दुःख सहन करावं लागतं। आमची 2 माणसं गेली। या शेतापायी आमचे 2 माणसं गेले। आज आम्ही पोरके झालो। आज आम्हाला आई वडील नाही राहिले। आज आम्हाला कोणाची साथ राहिली नाही। आईच्या स्मरणार्थ आम्ही हे झाड लावले आहे। हे झाड आंब्याचं झाड फक्त माझ्या आईच्या मरणार्थ लावलं आहे। माझ्या आईची एक आठवण म्हणून शेतामध्ये लावलं माझ्या आईच्या। तुमचं नाव? माझं नाव अश्विनी कल्याण गटकळ। काय सांगणार आहात तुम्ही? माझं नाव अश्विनी कल्याण गटकळ। आम्ही आंतरवालीत रहिवाशी। माझं आंतरवाली शिक्षण वगैरे झालेलं आहे। 3.5 एकर शेती आंतरवाली शिवारात होती। त्यानंतर माझे वडील ड्रिंक वगैरे करत नव्हते, पण बळजबरीनं रमेश चव्हाण ही माझ्या वडिलाला ड्रिंक करायला शिकवली आणि माझ्या वडिलाकडून 22 गुंठे 1 एकर असं करून सगळे रेस्टॉरंट लोकांनी म्हणजे आम्हाला माझ्या भावांच्या माझ्या आईच्या कुणाच्याच सह्या नसताना आमची शेती त्यांनी बळकून घेतली। त्यानंतर 2008 मध्ये माझे वडील ह्या शेती संदर्भातच एक्सपायर झाले। आम्हाला समजलंच नाही की आमची शेती लोकांनी घेतली, की आमचे वडील म्हणायचे बटाईने ठोक्याने दिलेली आहे। ती व्यक्तीला आम्ही बघायला गेलो का ती व्यक्ती म्हणायची अजून माझे 5 वर्ष राहिले, 7 वर्ष राहिले, तुझ्या वडिलांनी एवढे पैसे घेतलेले आहे, त्या पैशाची फेड झाल्याशिवाय मी शेती देणार नाही। नंतर मला असं करता 2016पर्यंत त्यांनी मला असं टाळाटाळ करत पुढं नेलं आणि शेवटी 2016 मे मध्ये त्यांना भेटले तर ती व्यक्ती मला डायरेक्टली म्हटली 7/12 काढून बघ। 7/12 जेव्हा मी काढला तर तो नवनाथ खेडकर, गोरखनाथ खेडकर, सकवई खेडकर, गायवई खेडकर ह्या नावाने निघाला। त्यावेळेस माझ्या पायाखालची जमीन हादरली। त्यावेळेस आमचं कुटुंब सगळं खूप टेन्शनमध्ये आलो। माझ्या भावांचे लग्न वगैरे झाले नाही आणि सगळा परिवार एकदमच म्हणजे शेती नसल्यामुळं खूप टेन्शनमध्ये आले। माझ्या आईचं परत दुसरेही वालचं ऑपरेशन करायची वेळ आली। आई सतत आथरुणामध्ये झोपून असायची। 2015 मध्ये मी सगळे पेपर रेडी केले। त्यानंतर कोर्टात गेले। कोर्टात गेल्याच्या नंतर वकील साहेब वाघमारे वकील साहेब लावले आणि मग माझी फाईल डिपॉझिट केली।
कोर्टात. मग मला तारखा सुरू झाल्या. शेवटी एवढ्या वर्षानंतर निकाल शेवटी आमच्याकडूनच लागला. निकाल लागून बी त्या लोकांनी आम्हाला मानसिक टेन्शन द्यायची सुरुवातच केलेली आहे. आम्ही ताबा घेण्यासाठी शेतात गेलो. त्यानंतर आमचे थोडेसे वादविवाद झाले. अचानक त्यांची आत्या आली. माझी आई झाडाखाली आम्ही बसवलेली होती. आईला टेन्शन येत होतं खूप आमचे वादविवाद नाही व्हावं म्हणून आई पण आलेली होती सोबत. त्या बाईनं अचानक माझ्या आईचा गळा दाबला. त्यानंतर स्वतः मारून ते लोक पोलीस स्टेशनला गेले. आम्ही पण पोलीस स्टेशनला गेलो, पण पोलीस लोकांनी आम्हाला काही मदत केली नाही. प्रशासन अजूनपर्यंत आम्हाला काहीच मदत करत नाही. सातबारा आमचाच, प्रॉपर्टी सगळी आमचीच. आमचे आईवडील दोन्ही पण एक्सपायर झाले. आज आम्ही ओढ्यावर पडलो. माझे आईवडील शेताच्या वादापायीच मरण पावले. आमच्यावर खूप अन्याय झाला. आमची प्रशासनाला विनंती आहे, संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी. आम्हाला न्याय देण्यात लवकरात लवकर यावा. आमच्या या शेतामुळं माझे आई वडील दोन्ही पण गेले. जे रद्द पार्टी आहे ना ती आम्हाला त्रास देतात. आमची प्रशासनाला विनंती आहे, संबंधित व्यक्तीवर कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा. तुमचं नाव? दादासाहेब मारुती कासे. या शेती पायी माझ्या आजी आजोबांचे मरण पावले. किती दिवसांपासून हे लोक मानसिक त्रास देत होते. आम्हाला पण त्रास देतात. आत्ता 3 दिवस झाले माझी आजी एक्सपायर झाली. 3 दिवस म्हणजे खूप दिवस झाले. आधी आम्ही शेतात गेलतो, तिथं पण आजीला त्यांनी मानसिक त्रास दिला. तिला त्याचंच टेन्शन जास्त होतं. माझी प्रशासनाची एवढीच विनंती, त्यांच्यावरती कडक कारवाई करून माझ्या आजी आजोबांना न्याय मिळाला पाहिजे. बाकी काहीच नाही. तुमचं नाव? माझं नाव आकांक्षा कल्याण भटकर. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी आपल्या लोकात्मक चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. लोकात्मक चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड.